समुद्रकिनारी पुतळा उभारणं हे एक मोठं आव्हान असून रामसुतार आर्ट क्रिएशनने यापूर्वी समुद्रकिनारी पुतळा उभारला नाही. मात्र आता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा 350 फूट उंचीचा पुतळा तसंच राजकोट इथे छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा असे 2 पुतळे आम्ही समुद्रकिनारी उभारत आहोत. राजकोट इथे शिवरायांचा पुतळा समुद्रकिनारी असल्याने त्यासाठी IITने मुंबईकडून लागणाऱ्या मान्यता व आवश्यक ती काळजी घेऊन काम करण्यात येत आहे. ब्रॉन्झ पासून बनवण्यात येणारा शिवाजी महाराजांचा पुतळा हा हजारो वर्ष टिकेल असा दृढ विश्वास रामसुतार आर्ट क्रिएशन प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचे व्हाईस प्रेसिडेंट श्री अनिल रामसुतार यांनी किल्ले राजकोट इथे बोलताना व्यक्त केला. गावात लोक आहेत, जेव्हा त्यांना कळतं की शिवाजी महाराजांचा पुतळा होतोय त्यासाठी मग आता त्यांनी त्यांची बाउंड्री वॉल पण तोडण्याची परवानगी दिली. काही छत काढायचं ते काढण्याचं केलं. पण एवढंच की इथे मालवण एक छोटं गाव शहर असल्यामुळे इथे जे इन्फ्रास्ट्रक्चर पाहिजे कन्स्ट्रक्शन ॲक्टिव्हिटीसाठी मोठे ते आम्हाला दुरून आणावं लागतं. त्यासाठी पण एक त्रास आहे, कारण 25-30 किलोमीटरहून कॉन्क्रीट आणणं, ते इथे आणायचं, रात्रभर कॉन्क्रिटिंग करायचं, ते म्हणजे थोडंसं आहे, कारण लिमिटेशन्स आहेत तिथे. समुद्रकिनारी तर कधी बनवला नाही, पण आता जो आंबेडकरांचा आपण करतो 350 फुटाचा तोही समुद्रकिनारीच आहे आणि हा आपली समुद्रकिनारीच आहे. तर याच्यामध्ये जे प्रिकॉशन्स आहे म्हणजे IITकडून अप्रूव्ह करून घेणं आणि त्यांनी जे रेकमेंड केलं ते स्टील वापरणं, ब्रॉन्झ वापरणं, त्या हिशोबाने आपण करतो आहे. इथे काही म्युरल्स पण लावावे, म्हणजे शिवाजी महाराजांच्या लाईफवर काही असे भिंतीवर मूर्ती जी असते त्याला म्युरल्स म्हणतात किंवा बास रिलीफ म्हणतात, तसे लावण्याचे मी एक प्रपोजल दिलं होतं. तर आता सरकार सांगते की त्याच्यावर पण आपण विचार करूया आणि त्याचं डिझाईनवर सांगा. तर हा पुढचा जो भाग आहे, हा जो दिसतोय समुद्र इकडचा, तर तिथे आपल्याला 6 म्युरल लावता येतील, ज्याच्यामध्ये शिवाजी महाराजांबद्दल जे काही इम्पॉर्टंट दृश्य आहेत, प्रसंग आहेत, ते आपल्याला तिथे दर्शवता येतील करतात. आणि आता याच प्रोजेक्टवर सगळे लोक काम करतात. आता आमचं ब्रॉन्झचं कास्टिंग सगळं होऊन गेलं आहे आणि आता वेल्डिंग सुरू आहे. म्हणजे गळ्यापर्यंत आम्ही वेल्डिंग करून टाकलं आहे. आता त्याला फिनिश करून त्याला कापून आम्ही इकडे पाठवणार आहोत. तिथून बनवून येतात ते. तिथे आम्ही पूर्ण पुतळा जोडतो, मग त्याला ट्रकच्या साईजच्या हिशोबाने कापतो आणि मग ट्रकवर लोड करून पाठवतो. म्हणजे तिथे जास्तीत जास्त वेल्डिंग तिथे होतं, तिथे त्याच्याहून कमी वेल्डिंग होईल. कॉन्ट्रॅक्ट ते 21 कोटीचा मिळालेला आहे. आता त्याच्यानंतर बरंचसा म्हणजे एक्स्ट्रा खर्च झाला आहे. एक तर IITने जे सांगितलं की याच्यामध्ये SS304 न वापरता याच्यात जे ड्युप्लेक्स वापरलेलं आहे त्याचा बराच दुप्पटीचा खर्च आहे. पण काय आपलं का मुख्य म्हणजे उद्देश काय, आपलं हे काम पूर्ण व्हायला पाहिजे, चांगलं व्हायला पाहिजे आणि समुद्रकिनारे असल्यामुळे जे जे प्रिकॉशन घेता येईल आपल्याला आणि IITने जे सजेस्ट केलं आपण त्याच्या हिशोबाने सगळं करतो आहे. गल्ल्यातून मोठे पार्ट्स येऊ नव्हते शकत. आता पुढचे जे पार्ट्स आहे आम्ही ते छोटे करून आणतो, म्हणजे एकाच ट्रकमध्ये ते येऊ शकते. साधारण 20 फुटाचा पार्ट करून आणणार. पूर्वी कसं आमच्या 40-40 फुटाची ट्रेलरवरच सामान यायचं, पण इथे जर थोड्या अडचणी रोडमुळे आले आणि जे आहे इन्फ्रास्ट्रक्चर इथे पण होईल. 2 महिने लागतील साधारण, कारण इथे आता सगळ्यात मुख्य म्हणजे हा जो चबुतरा बनवला आहे तो M50 कॉन्क्रीटने बनवला आहे आणि खूप वजन आहे याचं. आणि याच्यावरच हे पिलर आतमधून आलेले आहे, साधारण 10 फूट 20 फूट खालून आलेले आहे पिलर, आणि याच्यावर आता पूर्ण स्ट्रक्चर बांधले जाईल. 3 पार्टमध्ये आला आहे तो. तर आपण ते उद्या क्लीन आले की आपण 3 पार्ट्स ठेवू शकतो. त्याला नटबोल्टनी टाईट करून वेल्डिंग, स्टीलचं वेल्डिंग आहे, ब्रॉन्झचं वेल्डिंग आहे, ते सुरू करू शकतो. नंतर मग 2 पाय जे आहे ते ठेवून ते मग त्याच्यावर हळूहळू पार्ट्स ठेवू जाणार. आता आज 2 ट्रक आले, त्याच्या वरचे भागाचे पाय पुरी येऊन गेले. आता त्याचे वरचे पार्ट्स आले, ते पण आज आले. 1 ट्रक उद्या येतो आहे, पुढच्या आठवड्यात परत 2 ट्रक येतात आहे. असे सगळे पार्ट्स आता दर आठवड्याला येत राहतील. आता इथे ही साईट अशी आहे की म्हणजे इथे बरेच अडचणी आल्या आम्हाला. एक तर म्हणजे साईट खूप कोपऱ्यामध्ये, गावच्या गल्ल्या लहान लहान आहे, आमचे ट्रकचे पार्ट्स नव्हते येऊ शकत, नंतर कॉन्क्रिटिंगचं इक्विपमेंट नव्हतं येऊ शकत, याच्यामुळे बराचसा वेळ पण लागला. तर आता पण ट्रक जे आले आज सकाळी एक मोठ्या ट्रेननी आम्ही आज इकडे रात्रभर हे करून रोडच्या मधून आणले. स्पेशली काही जागा बाउंड्री वॉल तोडून, काही जणांनी आम्हाला परवानगी दिली, ते बाउंड्री वॉल तोडून मग त्याच्यातून म्हणजे कसं आपल्याला वळवता येईल गाडी ते करून पूर्ण रात्र लागली आम्हाला 3 पार्ट्स इकडे आणण्यास. आज मी आलो इथे आणि आम्ही हे काम जे आहे साधारण 25 डिसेंबरला
आमच्या हातात साईट दिली गेली. आमचं जे ॲग्रीमेंट किंवा जे वर्क ऑर्डर ते ऑक्टोबरमध्ये दिले गेलं, पण तेव्हा आपले हे इलेक्शनवर असल्यामुळे आम्हाला त्यावेळेस साईट हँडओव्हर नव्हती झाली. 25 डिसेंबरला आम्हाला साईट हँडओव्हर झाल्यानंतर तो जुना चबुतरा आम्ही तोडला. त्यानंतर मग खाली खणकाम सुरू केलं आपण. आणि खाली जेव्हा आपण गेलो 10 फूट खाली गेलो तेव्हा कळलं की त्यातला जो रॉक आहे तो म्हणजे खूप ठोस नाही आहे आणि म्हणजे फ्रेजाईल आहे तो. म्हणून आम्हाला 1.5 मीटर आणखीन खाली जावं लागलं. आणि त्याच्यामुळे थोडा वेळ लागला, कारण दगड तोडायचा होता, सगळं काही करायला. तर आम्ही आमचं काम साधारण म्हणजे आता हे 19 तारखेपर्यंत आमचं 17 फेब्रुवारीला आमचं पेडेस्टलचं पूर्ण कॉन्क्रिटीचं काम झालेलं आहे. आणि हे जे तुम्ही पिलर्स बघता हे ड्युप्लेक्स नावाचं स्टील असतं, ते स्टेनलेस स्टील होऊनही मजबूत स्टील आहे आणि जनरली खूप मोठे मोठे ब्रिजेसवर वापरले जातात. तर IIT आपल्या मुंबईने आपल्याला हे रेकमेंड केलं होतं की समुद्राची हवा आहे, जो मॉइश्चर असतं समुद्राच्या जवळ, त्याच्या हिशोबाने हे ड्युप्लेक्स स्टील वापरायला पाहिजे. त्या हिशोबाने आम्ही पूर्ण मधलं स्ट्रक्चर ड्युप्लेक्स स्टीलने केलेलं आहे. आणि जसं आपण सरदार पटेलचा स्टॅच्यू केला त्याच्यात जे ब्रॉन्झ वापरलेलं आहे, शिवाय आंबेडकरांचा स्टॅच्यू जो बनतो आहे मुंबईला आपणच करतो आहे, त्याच्यातही जे ब्रॉन्झ वापरतो आहे त्याला C903 म्हणतात. ज्याच्यामध्ये 88% कॉपर असतं, 8% टिन असतं आणि 4% झिंक असतं. ते म्हणजे खूप मजबूत ब्रॉन्झ आहे आणि त्याच्यावर हवेचा, समुद्राच्या पाण्याचा जास्त त्याचा इफेक्ट होत नाही. त्या दृष्टीने हे पण आम्ही इथे वापरलं आहे. आणि आता उद्यापासून एक मोठी क्रेन मागवली आहे आम्ही, कोल्हापूरहून येते ती. उद्या आली की आपल्याला उद्यापासून आपले हे जे ब्रॉन्झचे पार्ट्स आलेले आहेत, खाली एक मोठा दगड दाखवलेला आहे ज्याच्यावर शिवाजी महाराज उभे आहेत असं. तर पहिले तो दगडाचा पार्ट जो आहे साधारण 30 फूट बाय 30 फूटचा, तो आपण पहिले ठेवणार आहे. टाइम्स डिजिटलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. पाहत रहा टाइम्स डिजिटल.